नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। महाराष्ट्राच्या राजकारणात 22 जून 2022 नंतर झालेल्या उलथापालथीनंतर न्यायालयीन लढाई आणि विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी अशा तब्बल 1.5 वर्ष चाललेल्या शिवसेना प्रकरणावर बुधवारी अंतिम निकाल येणार आहे। हा निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागतो यावर सरकारचं भवितव्य ठरणार आहे। निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर राज्य सरकारच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे। मात्र हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तर सरकारला निर्धोकपणे आपला कार्यकाळ पूर्ण करून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरं जाता येईल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पक्ष कुणाचा आणि आमदार अपात्रतेचा मुद्दा आल्यानं ते न्यायालयीन लवादाच्या भूमिकेत आहेत। त्यामुळे त्यांना निपक्षपातीपणे निकाल द्यावा लागणार आहे। सुमारे 4 महिने चाललेल्या मॅरेथॉन सुनावणीनंतर हा निकाल लागेल। अपात्र कुणाला करायचं हा अधिकार अध्यक्षांना आहे। अध्यक्ष कुणाला अपात्र करतात याची वाट पाहतोय, कारण विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा युक्तिवाद होईल। कदाचित आमदारांना अपात्र केलं तर शिंदे गट न्यायालयात जाईल, आम्हाला अपात्र केलं तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ। याचा अर्थ हे प्रकरण इथेच संपत नाही। निकाल कसा आणि कशाच्या आधारावर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, अशी टिप्पणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी केली आहे। निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने दिलेला निकाल यावेळी ग्राह्य धरलेल्या ट्रिपल टेस्ट याचाच आधार जर विधानसभा अध्यक्षांनी घेतला तर पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या विरोधात निकाल जाण्याची शक्यता आहे। ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली त्यावेळी राजकीय पक्ष कोणाचा होता? जर त्या दिवशी राजकीय पक्ष एकनाथ शिंदेचा होता तर मग राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष अशी जी विभागीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात केली आहे त्याचाच नेमका अर्थ काय याचा विचार करूनच विधानसभा अध्यक्षांना निकाल द्यावा लागणार असून हा निकाल खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठरणार आहे, कारण या निकालाचे दाखले यापुढे होणाऱ्या प्रत्येक सत्ता संघर्षात प्रमाण ठरणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीने वेगवेगळ्या मतदारसंघात चाचणीला सुरुवात केली आहे। इच्छुकांसोबत बोलत शरद पवार आणि राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरण्याचे मनसुबे आखत असून काल बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि इच्छुकांसोबत शरद पवार, जयंत पाटील यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली आहे। या बैठकीत इच्छुकांना काही प्रश्न विचारले गेले तर इच्छुकांनी आपले म्हणणे मांडत लोकसभा लढण्याची तयारी दर्शवली आहे। काल राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, आमदार एकनाथ खडसे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, प्राजक्ता तनपुरे, शशिकांत शिंदे, संदीप क्षीरसागर, हेमंत टकले, रवींद्र पवार, महबूब शेख, रोहिणीताई खडसे, नीरज महाकाळ यांच्यासह आदी मान्यवर या बैठकीस उपस्थित होते। या बैठकीमध्ये 2024 लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली। त्यामध्ये खास करून बीड लोकसभेसाठी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणारे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रविकांत राठोड, सुशीलाताई मोराळे, नरेंद्र काळे, दरेकर नाना हे उपस्थित होते। बीड लोकसभा मतदारसंघ गेल्या 3 टर्म मुंडेकडे होते आहे। बीड जिल्हा हा शरद पवारांसाठी सकारात्मक जिल्हा मानला जातो, मात्र मध्यंतरी राष्ट्रवादीत उभी फूट पडली। त्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी कशी असेल हे येणारा काळ सांगणार असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसनं बीड लोकसभा लढवण्यासाठी आतापासून तयारी सुरू ठेवली आहे। मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हापासून मी शिवसेनेमध्ये काम करत आहे। माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय करण्यात आला। सुषमा अंधारे यांनी निष्ठावंताचे पंख छाटल्याचा आरोप करत आज समर्थकांसह आपण शिंदे सेनेमध्ये प्रवेश करत असल्याचं अनिल जगताप यांनी बीड येथे माध्यमांशी बोलताना सांगितलंय। अनिल जगताप यांच्या समवेत शेकडो कार्यकर्ते आज सकाळी मुंबईकडे रवाना झाले। संध्याकाळी त्यांचा पक्षामध्ये प्रवेश होणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वीच अनिल जगताप यांनी उभाटा सेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। आज मुंबई येथे जगताप वर्षा निवासस्थानी शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आज सकाळी अनिल जगतापांसह त्यांचे शेकडो समर्थक मुंबईकडे रवाना झाले।
बीडमध्ये माध्यमांशी बोलताना जगताप म्हणाले की मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हापासून मी शिवसेनेमध्ये काम करतोय. माझ्यासारख्या निष्ठावंतावर अन्याय झालाय. पक्षात नवीन आलेल्या अंधारे यांच्या सारख्यांनीच माझे पंख छाटण्याचं काम केल्याचा आरोप जगताप यांनी केलाय. तरुणांपासून ते वयोवृद्ध आपल्या समवेत असून जवळपास 500 गाड्यांचा ताफा असल्याचं जगताप यांनी म्हटलंय. परळी तालुक्यातील मालेवाडी रोडवर शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर अज्ञात निर्दयी मातेनं एका 8 महिन्याच्या मुलीस पोत्यात गुंडाळून फेकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी घटनास्थळ गाठून मुलीस ताब्यात घेत परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. सदर मुलीवर परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक तपासणी करून अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात पुढील वैद्यकीय तपासणीकरिता पाठवण्यात आलं असल्याची माहिती आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की 8 जानेवारी 2024 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांना अज्ञात इसमानं फोन करून माहिती दिली की मालेवाडी रोड लगत एक मुलगी पोत्यात गुंडाळून फेकलेली आहे. कुणी फेकली माहित नाही. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गित्ते व पोलीस अंमलदार जमादार सुनील अन्नमवार यांच्यासह घटनास्थळ गाठलं आणि पाहतात तर काय एक 8 वर्षीय मुलगी तिथे अर्ध शरीर पोत्यात आणि पाय बाहेर अशा स्थितीत आढळून आली. पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर मुलीस परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणून उपचारार्थ दाखल केलं. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुकाराम गुट्टे, ब्रदर मगन वसावे, संजय वरवटकर, सिस्टर गायकवाड आणि मुलीवर ताबडतोब उपचार सुरू केले. पोटात अन्न पाणी नसल्या कारणानं मुलगी फारच अशक्त झाली असल्याची दिसून आली. सध्या उपजिल्हा रुग्णालयात मुलीवर यशस्वी उपचार सुरू असून तिची तब्येत चांगली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. या घटनेनं मालेवाडी परिसर आणि तालुक्यात खळबळ माजली असून ती निर्दयी माता कोण याचा तपास परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम करत आहेत. पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गित्ते, पोलीस जमादार सुनील अन्नमवार यांच्यामुळे सदर मुलीस जीवदान मिळालं आहे. येथील देवगिरी प्रतिष्ठान बीड संचलित तुलसी शैक्षणिक समूहाच्या वतीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192व्या जयंतीनिमित्त 9 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड येथे मी सावित्री ज्योती फुले बोलते या एकपात्री नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं. यावेळी सादरकर्ते डॉक्टर प्रतिभा जाधव, साहित्यिक वक्ता एकपात्री कलाकार नाशिक, कार्यक्रमाच्या अध्यक्षा दीपा प्रदीप रोडे, अध्यक्ष तुलसी विवाह मंडळ बीड, प्रमुख अतिथी प्राध्यापक संध्या जोगदंड, सौ KSK महाविद्यालय बीड, प्राध्यापक प्रदीप रोडे, प्राचार्य उमा जगतकर, तुलसी इंग्लिश स्कूल बीड यांची उपस्थिती होती. मी सावित्री ज्योती फुले बोलते या एकपात्री नाट्य प्रयोगाच्या सादरीकरणातून नाशिक येथे प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील विविध प्रसंग साकारत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राचा सखोल परिचय त्यांच्या सादरीकरणातून करून दिला. यात प्रामुख्याने स्त्री भ्रूण हत्या, महिलांवर होणारे विविध अत्याचार आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी राबवलेले विविध सामाजिक उपक्रम यातील विविध प्रसंगांचं अतिशय प्रभावी सादरीकरण केलं. सावित्रीबाई यांच्या आयुष्यातील कठीण संघर्षाच्या प्रसंगाची माहिती देत त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती त्यांनी एकपात्री सादरीकरणातून दिली. त्यांनी सादर केलेल्या एकपात्री प्रयोगाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जयश्री पवार यांनी केलं. जलजीवन मिशन उपक्रमातून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना शुद्ध, सुरक्षित व शाश्वत पाणी पुरवठा करणं शासनाचे उद्दिष्ट असून जलजीवन मिशन उपक्रमात पाणी गुणवत्ता ग्रामस्थांच्या आरोग्यासंबंधी अतिशय संवेदनशील घटक असल्याचं मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी येथे व्यक्त केलं. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यांच्या वतीनं जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन 8 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलं होतं. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक होते. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गंडाळ,
ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ज्ञानोबा मोकाटे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर मुंडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक रोहन पवार, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पी.के. पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत व आरोग्य यांची प्रामुख्याने उपस्थिती। स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली। त्यानुसार प्रथम टप्प्यात बीड जिल्ह्यात मुलांसाठी 6 व मुलींसाठी 6 अशी एकूण 12 वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक BCH 2020 प्र 286 शिक्षण 15 जून 2021 या शासन निर्णयान्वये बीड जिल्ह्यात बीड, गेवराई, केज, पाटोदा, परई वैजनाथ आणि माजलगाव या ठिकाणी मुलांचे 1 व मुलींचे 1 असे एकूण 100 विद्यार्थी क्षमतेचे 12 वसतिगृह सुरू करण्यात आलेले आहे। शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये ऊसतोड कामगारांच्या इयत्ता 5वी पासून पुढील अभ्यासक्रमाच्या पाल्यांनी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश घ्यावा असं आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड यांनी केलेलं आहे। सदर वसतिगृह प्रवेशाकरिता प्रवेश अर्ज हे संबंधित वसतिगृहांमध्ये उपलब्ध आहेत। वसतिगृह प्रवेशाकरिता पुढील गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा। संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतिगृह गेवराई आणि माजलगाव यासाठी गृहपाल KY बरवडे यांच्याशी संपर्क साधावा। संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतिगृह बीड, गेवराई आणि माजलगाव गृहपाल अमित जाधव यांच्याशी संपर्क साधावा। भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतिगृह बीड यांच्यासाठी गृहपाल DN सराफ यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन परई वैजनाथ यासाठी गृहपाल RD गव्हाणे यांच्याशी संपर्क साधावा। आता येथे थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाडासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।